नमस्कार मंडळी, मी आपले खूप खूप स्वागत करते माझ्या ऋतिकाज किचन स्टोरीज या चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत चरचरीत अस्सल कोल्हापुरी सुक्कं मटण. यासाठी मी आधी आलं लसूण पेस्ट करून घेणार आहे. त्यासाठी मी घेतलेत 9 ते 10 लसूणीच्या पाकळ्या, आलं, कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं. हे बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. इथं तुम्ही बघू शकताय. आता अर्धा किलो मटण घेऊन ते 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे. ते भाजायला मी इथं एका भांड्यामध्ये 2 ते 3 चमचे गरम तेल घेतलेलं आहे. आता हिंग, तमालपत्र आणि बारीक चिरलेला कांदा परतवून घेऊन त्यामध्ये मी घालणार आहे स्वच्छ धुतलेलं मटण. आता 1 चमचा मीठ ॲड करून परत 2 ते 3 मिनटं परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून मटणाला मीठ व्यवस्थित लागेल. आणि थोड्या वेळासाठी झाकण ठेवून गॅस बारीक करून ठेवायचा आहे. हे तुम्ही कुकरमध्ये पण लावू शकता, पण भांड्यामध्ये शिजवलेलं मटण जास्त चव लागते आणि रुचकर लागतं. इथं तुम्ही बघू शकता मटणाला कलर चेंज झालेला आहे. आता यामध्ये मी घालणार आहे घरगुती गरम मसाला 1 चमचा, धने जिरे पावडर, आलं लसूण पेस्ट आणि हे व्यवस्थित परतून घेऊन थोडा वेळ भाजून घ्यायचं आहे आणि पाणी घालून मटण शिजायला ठेवायचं आहे. तोपर्यंत फोडणीची तयारी करूयात. त्यासाठी मी घेतले 2 ते 3 चमचे तेल, बारीक चिरलेला कांदा घालून हे परतवून घ्यायचं आहे. कांद्याला मऊ आणि सोनेरी कलर येईपर्यंत परतत राहायचं आहे. आता यामध्ये घालायचं आहे आलं लसूण पेस्ट, हे व्यवस्थित परतून घेऊन त्यामध्ये घालायचं आहे 1 चमचा घरगुती गरम मसाला, पुदिन्याची पानं, 1 चमचा तिखटाची पूड, 1 चमचा कांदा लसूण चटणी आणि हे व्यवस्थित एकत्रित होण्यासाठी मटण शिजवलेलं पाणी मी ॲड करणार आहे. पाण्यामुळे हे चांगलं शिजेल आणि सगळे मसाले एकत्र येतील. आता 1 चमचा कसुरी मेथी घालायची आहे. ही तुम्ही अवॉइड करणार असाल तर करू शकता, पण याचा वास छान येतो, त्यामुळे मी कसुरी मेथी वापरले. आता 3 ते 4 चमचे कांदा खोबरं वाटण घालायचं आहे. आणि मटण शिजवलेलं पाणी ॲड करून हे असंच परतत राहायचं आहे बारीक गॅसवरती. याला तेल सुटेपर्यंत हे असंच शिजत ठेवायचं आहे. इथं तुम्ही बघू शकताय छान असं तेल सुटलेलं आहे आणि लाल असा कट पण आलेला आहे.
आता यामध्ये घालायचं आहे शिजवलेलं मटण आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. हवं तर तुम्ही झाकण ठेवून बारीक गॅसवरती 10 मिनिटं शिजत ठेवू शकता आणि अशा पद्धतीने भाकरी किंवा चपातीसोबत तुम्ही हे शिजत सर्व करू शकता. इथं बघू शकताय छान असा लाल कट आलेला आहे. अस्सल कोल्हापुरी घरगुती मसाल्यांनी बनलेली सुक्क मटण ही रेसिपी तयार झालेली आहे. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशीच एक भन्नाट रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.